नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला एक फ्राईड राईस कसा बनवतात आणि त्याला लागणारं साहित्य दाखवते। एक फ्राईड राईस बनवण्यासाठी 5 अंडी घेतलेली आहे, अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे आणि 1 चमचा व्हिनेगर घेतलेला आहे। यामध्ये घालण्यासाठी शिमला मिरची, गाजर, फरसबी, कांद्याची पात हे सर्व मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 150 ग्राम फरसबी उभी चिरून घेतलेली आहे, 1 गाजर उभं चिरून घेतलेलं आहे आणि 2 शिमला मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। 11 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा आहे हाही बारीक चिरून घेतलेला आहे। एक फ्राईड राईस बनवण्यासाठी 1.5 कप तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घेतलेले आहेत। आता मी 5 अंडी फोडून घेत आहे। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल गरम झाल्यावर फोडून घेतलेली अंडी आहेत ती कढईमध्ये सोडते। यामध्ये थोडीशी मिरी पावडर घालते, थोडं चवीपुरतं मीठ घालते आणि थोडीशी कांद्याची पात घालते आणि व्यवस्थितरित्या ढवळून घेते। अंड्यांची छानपैकी भुर्जी तयार झालेली आहे, तर मी आता गॅस बंद करते। फ्राईड राईस बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे, त्या तेलामध्ये बारीक चिरलेली लसूण आहे ती आपण घालूया आणि व्यवस्थितरित्या परतून घेऊया। लसूण छानपैकी भाजलेली आहे, तर आता यामध्ये मी चिरलेला कांदा आहे तो घालते आणि परतून घेते। कांदा नरम झालेला आहे, तर त्यामध्ये मी फरसबी, गाजर, शिमला मिरची घालून चवीपुरतं मीठ घालते आणि मोठ्या आचेवर 4 मिनिटांपर्यंत भाज्या व्यवस्थितरित्या परतून घेते।
भाज्या व्यवस्थितरित्या शिजलेल्या आहेत, तर राहिलेली मिरी पूड आहे ती त्यात घालते. ह्या भाज्यांमध्ये व्हिनेगर आणि सोया सॉस घालून भाज्या व्यवस्थितरित्या परतून घेते. एक फ्राईड राईस बनवण्यासाठी जशा भाज्या शिजल्या पाहिजेत तशा भाज्या व्यवस्थितरित्या शिजलेल्या आहेत. तर आता या भाज्यांमध्ये मी शिजलेला भात आहे तो घालून घेते. आता ह्या भातामध्ये राहिलेला सोया सॉस आणि व्हिनेगर घालते. कांद्याची पात आणि अंड्याची भुर्जी घालून भात व्यवस्थितरित्या परतून घेते. सर्व भाज्या आणि अंड्याची भुर्जी भातामध्ये व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर मी गॅस बंद करते. एक फ्राईड राईस तयार झालेला आहे. एक फ्राईड राईस सोबत चिली सॉस आणि सोया सॉस ठेवलेले आहे. आपणही हा करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.